थँक्यू सो मच सर. तब्बल 18 ते 20 वर्षानंतर तू परत या शाळेमध्ये आलेली आहे आज आणि तुझ्या पुढाकारामुळे खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम होतो आहे. आणि विशेष म्हणजे तू दिल्लीवरून हे सर्व कार्यक्रम हँडलिंग आपल्या मित्रांसोबत वर्गमित्रांसोबत करून हे आयोजन केलेले आहे. तर हे तब्बल 20 वर्षानंतर सर्वांना एकत्र आणताना तुला काय वाटत होतं नेमकं या शाळेप्रती, या गावाप्रती, इथल्या गुरुजनांप्रती काय भावना होत्या की तुला वाटलं की नाही आपण एकत्र आलं पाहिजे? कसं असतं सर की लहानापासून आपण जेव्हा मोठं होत असतो तर तेव्हा प्रत्येकांचा सपोर्ट लागत असतो. म्हणजे जर जन्माला आलो त्याच्यानंतर आपण चालणं शिकतो तर आपल्या आईवडील आपल्याला हात पकडून जे आहे चालायला शिकवतात. तशाच प्रकारे जेव्हा आपण मग शाळेत जातो तर आपला बेस कसा स्ट्रॉंग होईल याकडे आपल्या गुरुजनांचं लक्ष असतं. तर एकंदरीत काय तर आईवडिलांनंतर जर कोणाचा सपोर्ट आपल्याला असतो समोर जाण्यासाठी तर ते सगळ्यात जास्त म्हणजे गुरुजनांचा असतो. आता या शाळेने आणि या गावाने तर मला भरपूर दिलं आहे, म्हणजे भरून दिलं आहे जे मी कधीच विसरू शकत नाही. आणि जेव्हा मी दिल्लीतही राहते तर जेव्हाही माझं बोलणं निघतं किंवा कोणत्याही पद्धतीचं जेव्हा सरांसोबत वगैरे बोलणं होतं तर त्या टाईमला डेफिनेटली की या गावाचं किंवा इच्छा सरांचं विषय हा निघतो किंवा तू कुठून शिकलेली आहे किंवा काही. आणि तेव्हा मला असं गर्व होतो की नाही मी शिवाजी हायस्कूल गौरी इथनं शिकलेली आहे आणि इच्छा सरांनी मला काय सपोर्ट दिला आहे काय नाही किंवा काय शिकवलं आहे त्याविषयी बोलायला मी कधीच मागे पडत नाही. आणि कदाचित म्हणून तिचे लोक प्रत्येक व्यक्ती मला म्हणते की ही मराठी वाघीण आहे जी महाराष्ट्राची आहे आणि दिल्लीचं हित तर राखतच आहे. तर तेव्हा हा अभिमान जो होतो ना म्हणजे त्या अभिमानाची माझ्यापेक्षा जास्त मानकरी ना सर माझे जे सगळे सर आहेत, चलाक सर आहे, टेंभुर्णे सर, उईके सर, त्याच्यानंतर ज्युनियर स्कूल्सला पण माझे गायधनी सर आहेत, एगिनवार सर आहेत, म्हणजे सगळे ऑलमोस्ट सगळ्या सरांची मी काय नाव घेऊ ना पण सगळे जेवढेही मला लाभलेत ना टीचर्स ते सगळ्यांची मी खूप ऋणी आहे. राहिला प्रश्न जेव्हा माझी 10वीची एक्झाम होती तेव्हा मला सरांनी म्हटलं की तू किती पर्सेंट घेणार आणि तुझी किती तयारी झाली. माझी तयारी 100%ची होती पण सरांनी म्हटलं की 100%ची तयारी नाही तुला 150%ची तयारी ठेवावी लागेल आणि त्यानंतर तू काहीतरी अचीव्ह करू शकशील. आणि किती पर्सेंट घेईल हेही मला विचारलं गेलं होतं की तुला काय वाटतं तू किती पर्सेंट घेशील. आणि त्यातही त्यांनी म्हटलं मला की तू प्लस मायनसमध्ये सांग, म्हणजे प्लसमध्ये 5 सांगू शकते आणि मायनसमध्ये 5 सांगू शकते. आणि मी तशा पद्धतीने सांगितलं आणि तेच एक्झॅक्टली तेच मला पर्सेंट पडले. आणि तेव्हा मला असं जाणवलं जेव्हा मी माझी मार्कशीट बघत होते आणि त्यानंतर मला जाणवलं की नाही हा तर फंडा खूप चांगला आहे, हा खूप युजफुल होऊ शकतो आणि मी आजही तो यूज करते. म्हणजे माझ्या करिअर ग्रोथमध्ये मी प्लस मायनस 5 घेऊन चालते की प्लस तरी होईल मायनस तरी होईल पण तेवढ्यात मला पोचायचं. आणि सगळ्या सरांमुळे कदाचित या गावाच्या सपोर्टमुळे यांच्या स्टाफच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. खूप धन्यवाद. तुझ्या खूप आठवणी या शाळेप्रती आहेत. तुला आठवत असेल 2007मध्ये जानेवारीमध्ये जर्मनीचे डॉक्टर हायनर वेंबर आले होते आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी तुला मिळाली. सालसेप अंतर्गत HIV AIDS जनजागृतीवर कार्यक्रम होता. एक आम्हालाही ते जुने फोटो पाहताना आठवते की एक भाग्यवान आणि एक शाळेला लीड करणारी तू म्हणून त्यावेळेलाही होतीस आणि आजही तू हा कार्यक्रम ज्या पद्धतीने लीड केले जाणवलं की तुझ्या ते नेतृत्व कौशल्य आहे. तर एखादी आठवण की जे शाळेची अनेक आठवणी तुझ्याजवळ असतील पण एखादी आठवण की जे तुला नेहमी प्रेरणादायी वाटते अशी एखादी आठवण शाळेतल्या कार्यक्रमातील किंवा कुठल्या प्रसंगातील शिकत असताना तुला येणाऱ्या आपल्या बाळांना आपल्या मुलांनाही सांगावं असं वाटेल अशी एखादी आठवण कोणती आहे? अशी एखादी आठवण तर म्हणता येत नाही, माझ्याकडे खूप साऱ्या आठवणी आहेत ॲक्च्युली. पण सांगायचं म्हटलं तर जसं तुम्ही म्हटलं की सालसेप अंतर्गत प्रोग्राम झाला होता आणि डॉक्टर हायनर वेंबर आले होते. आता रिसेंटली माझ्यासोबत एक गोष्ट झालेली. माझ्या बड्डेला आमच्या ऑफिसमध्ये चायनीज क्लायंट आले होते आमचे INVT इन्व्हर्टर्सकडनं आलेले ते आणि ग्रेस म्हणून होत्या त्या. आणि त्यांना जेव्हा कळलं की माझा बर्थडे आहे तर तेव्हा त्या म्हणजे थांबल्या त्या की म्हटलं की चला ठीक आहे मी इव्हनिंगपर्यंत थांबते, त्यांचा बर्थडे आपण सेलिब्रेट करू आणि त्यानंतर मी जाणार बा. आणि जेव्हा मी त्यांच्याजवळ उभी झाली तेव्हा मला एकदम आठवलं की शाळेतही माझ्यासोबत असं काही घडलं होतं की डॉक्टर हायनर वेंबर आले होते आणि त्यांनी म्हणजे एवढं इंटरॅक्शन मस्त झालं होतं त्यांच्यासोबत. आणि त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करते वेळी म्हणजे जाणवलं की आपण कुठेच मागं नाही किंवा असं नाही की आपण गावातल्या म्हणून आपण समोर जाऊ शकत नाही. म्हणजे त्या टाईमला जाणवलं की नाही आपल्याकडे जर नॉलेज असेल ना तर आपण कुणालाही उत्तर देऊ शकतो. आणि जेव्हा ते क्वेश्चन विचारत होते तर जो आपला कॉन्फिडन्स असायला हवा तो कुठे ना कुठे सर तुमच्यामुळे आला होता.
कारण काय विचारणार किंवा कशाविषयी आपल्याला बोलायचं तेच माहिती नसेल तर कसं बोलणार ना. आणि HIV एड्स विषयी त्यावेळी म्हणजे खूप जनजागृती सुरू होती आणि सरांनी मला खूप साऱ्या अशा गोष्टी सांगितल्या होत्या त्याविषयी. आणि जेव्हा ते क्वेश्चन विचारत होते तर असा एकही क्वेश्चन होता की ज्याचा आम्हाला आन्सर माहिती नव्हतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीशी आम्ही अवेअर होतो, खूप चांगल्या पद्धतीने अवेअर होतो. आणि ऑल क्रेडिट गोज टू सर की सरांनी त्या टाईमला आम्हाला एवढ्या छान पद्धतीने गाईड केलं होतं. थँक्यू. स्मिता, तब्बल 18 ते 20 वर्षानंतर मलाही काही गोष्टी तुझ्याबद्दल किंवा आठवतात. अतिशय एक कर्तबगार, एक निडर, एक नेतृत्व गुण असणारी तू मुलगी होतीस. मला एक सांग की आज एक मराठी मुलगी म्हणून आज दिल्लीमध्ये तू अभियांत्रिकी शिक्षण घेतली आणि आज छानपैकी दिल्लीमध्ये तू काम करते आहेस. एक मराठी मुलगी एका खेड्यागावातील एका मराठी शाळेतून शिकून गेलेली मुलगी. तू येणाऱ्या मुलीला, येणाऱ्या पिढीला काय संदेश देतील? असं हे स्पर्धात्मक युग आहे. बऱ्याचदा आपण समजतो की मुलींमध्ये जी क्षमता आहे आज कुठल्याच क्षेत्रामध्ये मुली मागे नाही. तर आजच्या बाबतीमध्ये आज स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी तू काय एक मेसेज देतील विद्यार्थ्यांना? मेसेज द्यायचा झाला तर ॲक्च्युअलमध्ये बाहेर खूप स्पर्धा आहे. म्हणजे तिथे आपल्या टिकावं लागणं म्हणजे आपल्याकडे स्किल्स असणं खूप महत्त्वाचं आहे. जर काही स्किल्स आपण जर गेन करू आणि काही म्हणजे बेस्ट जर नॉलेज आपण गेन करू, असं नाही की म्हणजे खूप पैसा खर्च करू किंवा मोठ्या शाळेमध्ये शिकू तरच आपण समोर जाऊ शकतो, असं काहीच नाही आहे. आपला बेस जर पक्का असेल तर आपण कुठेही जाऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे टीचर्सचं त्यामध्ये खूप योगदान असतं की मुलांमध्ये कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करायचा आहे किंवा त्यांना समोर जायला एन्करेज कसं करायचं आहे. हां, पण सर फक्त पाथ दाखवू शकतात, बाकी तर आपल्यालाच अचीव करायचं आहे किंवा स्किल्स गेन करायचे तर आपल्यालाच करायचे आहे. आपल्या गावामध्ये आपल्याला काहीच माहिती नाही आहे की बाहेर काय चालू आहे. जर मी दिल्लीला बघते तर 12वी नंतरच प्रत्येक व्यक्ती हा आपल्या पायावरती उभा असतो. 12वीत शिकलेला जो मुलगा असेल त्याच्याकडे अशा स्किल्स असतील की त्या इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरेट करणारे जी मुलं आहेत त्यात जे स्किल्स ॲडॉप्ट करतात शिकल्यानंतर त्या 12वी नंतरच ते लोक स्किल्स ॲडॉप्ट करणं सुरू करतात लगेचच, किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील त्यामध्येच. मला असं वाटते की आता ज्या येणाऱ्या पिढी आहेत त्या कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, त्या अनुषंगाने प्रिपरेशन करायला हवे. जेवढ्या स्किल्स गेन करू शकतात. मोबाईल आहे, आज तर आमच्या टाईमला मोबाईल पण नव्हते. आम्हाला सर सांगतील बुकमधनं वाचू, आम्ही तेच आम्हाला कळायचं. पण आजच्या जगामध्ये तर आता मोबाईल, यूट्यूबवरनं आपण सगळं शिकू शकतोय. भरपूर सारे ॲप्स आले आहेत ज्यामधनं आपल्याला भरपूर स्किल शिकता येतात. तर मी तर हे सजेस्ट करेल की जेवढं आपण स्किल शिकू शकू की माझ्यात म्हणजे मला माहिती आहे की मला काय करायचं आहे, त्या हिशोबाने आपण जर त्या स्किल्स शिकल्या आणि त्या जर डेव्हलप केल्या आणि त्या जर यूज केल्या आपल्या करिअरमध्ये तर खूप फायदा होईल. खूप खूप छान. एक फनी प्रश्न आहे तुला शालेय जीवनातला. कधी अशी खोडकर मैत्रीण तुला नेहमी वर्गात त्रास द्यायची, तुझ्या ग्रुपमध्ये वर्गातली अशी एखादी? मी म्हणजे असतातच आणि कदाचित मी मला असं वाटते की त्या नसत्या तर कदाचित मी समोर गेली. खूप खूप धन्यवाद स्मिता. अतिशय सुंदर तू या ठिकाणी आज संवाद साधलास, आठवणीनं उजाळा दिलास आणि विशेष करून हा कार्यक्रम घडवण्यात फार मोठा हिस्सा आहे तुझा. तर तुला खूप खूप शुभेच्छा. अशीच भविष्यामध्ये पुढे जात राहा. यशासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आमचा आशीर्वाद. थँक्यू सो मच. आणि या कार्यक्रमासाठी सगळ्यांचाच खूप सपोर्ट लागला, स्पेशली तुमचा टेंभुर्णे सरांचा खूप सपोर्ट होता. कारण दिल्लीवरनं पॉसिबल नव्हतं सगळ्या गोष्टी एवढ्या हार्ड अँड फास्ट मॅनेज करणं. आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की आताच झाला पाहिजे कारण सगळ्यांना भेटायचं होतं. इतके वर्ष निघून गेले तर चला आपण सगळे आलोच आहेत आता एकत्र. होप की कार्यक्रमही व्यवस्थित होईल.